हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्हाला सुद्धा असा काहीतरी गोड पदार्थ खावासा वाटतो ना, पण बनवता येत नाही. मग हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता तुम्ही म्हणाल हा गोड पदार्थ कोणता आहे? आता तुम्ही याला शेवयाची खीर पण म्हणू शकता आणि शिरखुर्मा पण म्हणू शकता. आता घरात ना या शेवया होत्या आणि अशीच क्रेविंग झाली होती की गोड पदार्थ काहीतरी खावासा वाटला होता. मग काय लगेच बनवायला घेतलं, म्हटलं चला आता तुमच्यासोबत पण शेअर करूयात. अशा काही गृहिणी आहेत की त्यांना नवीन नवीन पदार्थ बनवायला येत नाही. मग हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे बरं का. तर चला, शिरखुर्मा बनवण्यासाठी काय काय लागतं ते दाखवते अगोदर. इथे ना ह्या बारीक शेवया लागतात, त्यानंतर खोबरं किसून घ्यायचं ते लागतं, त्यानंतर खसखस लागते आणि काही खजूर लागते, त्यानंतर काजू, बदाम, मनुके आणि विलायची पावडर, हे सगळे आपल्या ड्रायफ्रूट्स यासाठी लागणार आहेत. त्यानंतर लगेच गॅसवरती कढई वगैरे ठेवायची आणि त्यामध्ये ना भरपूर सारं असं तूप घालून घ्यायचं आणि हे सगळं ना आपल्याला ते तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर ना तूप घालायला कंजूसी करायची नाही बरं का. मस्त इकडे मी आता ना भरपूर सारं तूप घालून घेतलेलं आहे. त्यानंतर ना आता एक एक करून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ना तुपामध्ये एकदम खरपूस होईपर्यंत आणि लाल रंग येईपर्यंत ना भाजून घ्यायच्या आहेत. आता शिरखुर्मा ज्याला आवडत नाही ना तो सुद्धा एकदा आवडीने खाईल असा आपला शिरखुर्मा तयार होतो बरं का. तर चला, एकदम कमी गॅस करून ना मी हे सगळे ड्रायफ्रूट्स या तुपामध्ये भाजून घेत आहे. आणि हे ड्रायफ्रूट्स भाजत असताना गॅस एकदम कमी ठेवायचा आणि त्यात आपली स्टीलची कढई असेल ना तर ते लवकर भाजल्या जातं. त्यामुळे हळूहळू करूनच हे सर्व भाजून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये ना आपल्या शेवया टाकायच्या, त्यासुद्धा एकदम खरपूस आणि त्याला लाल रंग येईपर्यंत ना आपल्या ह्या शेवया भाजून घ्यायच्या. तर चला, आता शेवया पण ना व्यवस्थित अशा तुपामध्ये भाजून घेते. शेवया पण ना एकदम हळूहळू ह्या तुपामध्ये भाजून घ्यायच्या आणि लाल रंग झाला की लगेच ना त्या काढून घ्यायच्या, म्हणजे आपला शिरखुर्मा पण ना टेस्टला एकच नंबर लागतो. शेवया आता एकदम लाल रंग होईपर्यंत भाजून झाल्या आहेत, त्या ना एका डिशमध्ये काढून घ्यायच्या. त्यानंतर ना आता उरलेल्या तुपामध्ये ना लगेच आपण किसून घेतलेलं सुकं खोबरं ते पण ना व्यवस्थित एकदम थोडंसं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. जेवढं तुम्ही एखादा पदार्थ बनवायला काळजी घ्याल ना तेवढा हा पदार्थ एकदम टेस्टी, सुगंधी आणि स्वीट बनतो. त्यामुळे ना पदार्थ बनवत असताना ना थोडीशी काळजी घ्यायची. आता इकडे मी हे सुकं खोबरंसुद्धा भाजून घेत आहे आणि त्यानंतर ना राहिलेले आपली खसखस ते पण थोडंसं तूप कमी असताना ना ते भाजून घ्यायचं. सर्व गोष्टी आता ना छान अशा मी या कढाईमध्ये भाजून घेतलेल्या आहेत. आता ना कढाई परत ठेवायची गॅसवरती आणि त्यामध्ये ना दूध टाकायचं. त्यानंतर आपल्या ॲडजस्टमेंटप्रमाणे थोडंसं पाणी टाकायचं आणि आपल्याला जसं हवं आहे, गोड, जास्त गोड, कमी गोड, या पद्धतीने त्यामध्ये साखर टाकायची आणि त्या दुधाला ना हलवून हलवून उकळी आणून घ्यायची आणि साखर पण विरघळली पाहिजे. आता इकडे दुधाला पण ना उकळी यायला लागलेलीच आहे आणि इकडे सगळे ड्रायफ्रूट्ससुद्धा भाजून वगैरे झालेले आहेत. इकडे मस्त असा त्याला लाल कलर पण आलेला आहे. आता हे सर्व मटेरियल ना आपल्याला या दुधामध्ये घालून घ्यायचं आहे. दुधाला पण व्यवस्थित अशी उकळी पण येत आहे. हे सर्व साहित्य ना आता आपण ह्या दुधामध्ये टाकून देऊ आणि याला ना एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर ना तुम्ही एकदम मंद आचेवर किंवा कमी गॅसवरती याला एक 15 मिनटं तरी छान असं शिजवून घ्यायचं आणि याला थोडंसं ना घट्टसरपणा ठेवायचा, म्हणजे खायला ना खरंच खूप छान लागते. तुम्ही एकदा जर बनवलं ना हा शिरखुर्मा, तुम्ही नेहमी नेहमी अधूनमधून असा बनवून खाल. आणि माझ्या चॅनलवरती ना मी बरेचसे आपले रेसिपीचेच व्हिडिओ टाकलेले आहेत. तर त्यात ना मी एक बालुशाहीचा व्हिडिओ बनवला होता, त्याला ना थोडासा बऱ्यापैकी रिस्पॉन्स आलेला आहे. त्यामुळे आपले व्हिडिओ ना तुम्हाला आवडतात का कमेंटमध्ये ते पण सांगत जा. आणि इकडे आपला मस्त असा शिरखुर्मासुद्धा तयार झालेला आहे गरमागरम. कोणतीही रेसिपी बनवताना ना माझी पद्धत एकदम साधी आणि सोपी असते. त्यामुळेच ना आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटतील. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये ते पण सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.